मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. मित्रांनो, आज एकादशी आहे. मागच्या एकादशीला आपण आयुष्यात एकदा हरिनाम घेतल्याची पुण्य किती या विषयावर व्हिडिओ अपलोड केला होता. खरं तर आपण कायदेविषयक व्हिडिओ अपलोड करतो, परंतु मी एक स्वतःला नियम घालून घेतलेला आहे की एकादशीच्या दिवशी अध्यात्म आणि न्याय याची सांगड घालून एक व्हिडिओ तयार करायचा आणि त्या सांगड घालण्याचा किंवा त्याच्या आधारे व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न म्हणून आपण मागचा व्हिडिओ बनवलेला होता. आयुष्यात एकदा हरिनाम घेतल्याची पुण्य किती या विषयावर आपण व्हिडिओ बनवलेला होता. तुम्ही त्या व्हिडिओला अतिशय उदंड प्रतिसाद दिला, म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, तुमच्या कधी लक्षात येतं का न्यायदान किंवा न्याय म्हणजे काय? आत्ताच्या ज्या पद्धतीमध्ये काय होतं, त्या आत्ताच्या पद्धतीमध्ये निकाल होतो, लक्षात ठेवा. आणि निकालाला अपील असतं. तुम्ही तालुका कोर्टामध्ये एखादा खटला चालवला, तुमच्या बाजूने निकाल आला तर समोरचा अपीलात जातो किंवा तुमच्या विरुद्ध गेला तर तुम्ही अपीलात जातो. आता ते तालुका कोर्टाचं जिल्हा कोर्टात जातं, जिल्हा कोर्टाचं उच्च न्यायालयात जातं, उच्च न्यायालयाचं सर्वोच्च न्यायालयात जातं. आता मला एक सांगा, या एका न्यायालयामधून दुसऱ्या न्यायालयामध्ये जो जातो तो काय असतो? निकाल. लक्षात ठेवा, आताच्या न्यायदान पद्धतीमध्ये निकाल होतो आणि पूर्वीच्या न्यायदान पद्धतीमध्ये न्यायदान होत होतं. आत्ताचा जो निकाल होतो तो कशाच्या आधारे होतो? तर राज्यघटना, अधिनियम आणि नियम याच्या आधारे आज न्यायदान केलं जातं किंवा प्रकरणाचा निकाल दिला जातो. पूर्वीच्या काळामध्ये धर्मग्रंथ आणि नीतिशास्त्र या दोघांच्या आधारे न्याय केला जात होता. आपल्या सर्वांना माहीत आहे एक न्याय, तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा केलेला न्याय. आणि तो न्याय तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती कशाच्या आधारे झाला? नीतिशास्त्राच्या आणि धर्मग्रंथाच्या आधारे तो न्याय झाला. मित्रांनो, नीतिशास्त्र आणि धर्मग्रंथ यांच्या आधारे न्याय होत होता आणि आज राज्यघटना, अधिनियम आणि नियम यांच्या आधारे निकाल होतो. कधी तुमच्या विचार डोक्यात येतो का, जर एखाद्या वेळेत चुकीचा न्याय झाला तर काय होतं, त्याचे परिणाम काय? आज जर तुम्ही विचाराल चुकीचा निकाल झाला तर त्याचा परिणाम एकच, अपील करतो म्हणे आम्ही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये न्यायदान केलं जायचं आणि जर चुकीचं न्यायदान झालं तर मग काय? उद्या जर असं लक्षात आलं की त्यावेळेचा न्याय आपण चुकीचा केलेला होता, तर तुम्ही त्या व्यक्तीला, ज्यानं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे किंवा तुम्ही त्याचं जीवन संपवलेलं आहे, ती व्यक्तीला तुम्ही परत आयुष्य देऊ शकत होता का? मुळीच नाही. ज्या शासन पद्धतीमध्ये न्यायदान श्रेष्ठ, ती शासन पद्धती श्रेष्ठ. आजही आपण म्हणतो आले रामराज्य. रामाच्या राज्यामध्ये न्याय हा श्रेष्ठ होता, प्रत्येकाला न्याय मिळत होता, म्हणून त्याला आपण रामराज्य म्हणत होतो. शासन व्यवस्था निर्भीड असावी, न्याय निपक्षपातीपणे असावा, समाज निर्भय असावा आणि समाज जीवन निरामय असावं, याच्यासाठी न्याय महत्वाचा आहे. परंतु एखादा चुकीचा न्याय झाला तर काय परिणाम होतो, याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. एकदा काय झालं, एका मोठ्याशा झाडावर एक कावळा राहत होता आणि त्या कावळीन होती आणि त्या कावळीन आणि कावळा अतिशय आनंदाने राहत होता. आता ते राहत असताना तिथे एक एक रात्री राजहंस आला आणि राजहंस आणि त्याची पत्नी दोघेही तिथे आले. नीट लक्षात घ्या. आता दोघेही तिथे आल्यानंतर कावळ्यानं त्या राजहंसाची विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर त्यानं सांगितलं की ही जी तुझी पत्नी आहे ती घरामध्ये राहील आणि आपण दोघे भाऊ बाहेर राहू. आता कावळ्याची नजर राजहंसाला विश्वास पटला आणि सांगितलं की माझी जी पत्नी आहे ती तुझ्या खोलीमध्ये राहिली तर काहीच हरकत नाही, त्या दोघी मध्ये राहतील आणि आपण दोघं बाहेर झोपू. ठीक आहे, काही हरकत नाही. राजहंस आणि कावळा बाहेर झोपला. बघा, दुसरा दिवस उगवला आणि कावळ्याची नजर फिरली. त्याला असं वाटलं की ही जी राजहंसाची पत्नी आहे, हिला जर आपण आपली पत्नी ठेवलं किंवा आपली पत्नी करून घेतलं
तरी आपला वर्ण बदलेल म्हणे आणि आपल्याला आनंद मिळेल. परंतु शक्य नव्हतं. या गोष्टी शक्य नव्हत्या. शेवटी हा न्याय गेला, एका राजाकडे गेला आणि एका राजाकडे गेल्यानंतर तिथे जे न्यायाधीश होते त्या न्यायाधीशांना कावळा भेटला आणि सांगितलं, हे बघा, राजहंसाची पत्नी आहे ना, ती माझी पत्नी नाही हे मलाही माहीत आहे. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, मला दिव्य दृष्टी प्राप्त आहे. जर तुम्ही उद्या न्यायसभेमध्ये असा निर्णय दिला की ती जी राजहंसाची पत्नी आहे ती माझी पत्नी म्हणून जर न्याय दिला, तर मी मागच्या तुमच्या 42 पिढ्या तुम्हाला दाखवू शकतो. आता या न्यायाधीशाला मोठा प्रश्न पडला की आजपर्यंत आपण एकही न्यायदान चुकीचं केलेलं नाही, परंतु कावळ्याला दिव्य दृष्टी आहे आणि त्या दिव्य दृष्टीमधून तो आपल्याला आपल्या मागच्या 42 पिढ्या दाखवणार आहे. जर आपल्याला आपल्या 42 पिढ्यांचं दर्शन घडत असेल तर एक चुकीचा न्याय दिला तर काय होणार आहे? नाहीतरी आतापर्यंत आपण सगळे न्याय चांगलेच दिलेले आणि योग्यच दिलेले, आयुष्यामध्ये एखादा चुकीचा न्याय दिला तर काय होणार आहे? रात्रभर न्यायाधीश महोदय विचार करत बसले. दुसऱ्या दिवशी कावळ्याची बाजू मांडली. कावळ्यानं सांगितलं, हे बघा, मी काय तिकडे राजहंसाला बोलवायला गेलेलो नव्हतो. राजहंस तिथे आला, त्याची पत्नी आणि मी एका खोलीमध्ये राहिलो. रात्रभर त्याची पत्नी माझ्या बरोबर राहिलेली, त्यामुळे ती आता माझी पत्नी झालेली आहे. राजहंसाने बाजू सांगितली की असं नाहीये, आम्ही दोघे तिथे आले होतो, यांनी आम्हाला गळ घातली आणि माझी पत्नी आहे. जो कावळा आहे त्याची पत्नी ती कावळी नाही आणि ही माझी पत्नी आहे. रात्रभर आम्ही त्यांच्या घरी मुक्कामाला राहिलो, ही अगदी गोष्ट खरी आहे. आता न्यायाधीशांकडे हा निर्णय आला आणि अगोदरच कावळ्यानं त्यांना आमिष दाखवलेलं होतं. शेवटी न्यायाधीश महोदयांनी विचार केला की आपण आतापर्यंत सगळे न्यायदान केलेले किंवा निर्णय दिलेले ते बरोबरच दिलेले. आज आपण एक चुकीचा निर्णय देऊ, पण मागच्या 42 पिढ्यांचं दर्शन आपल्याला घडणार आहे. त्याच्यामुळे आपण एक चुकीचा निर्णय दिला तर काही होणार नाही. शेवटी त्यांनी एक चुकीचा निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं का राजहंसाची पत्नी आता राजहंसाची पत्नी राहिलेली नाही, ती कावळ्याची पत्नी झालेली आहे. कारण रात्रभर ती कावळ्याबरोबर राहिलेली आहे किंवा कावळ्याच्या घरट्यात ती राहिलेली आहे. असा निर्णय दिल्यानंतर राजहंसाला खूप वाईट वाटलं. वाईट वाटणारच आता, पण कावळा अतिशय प्रसन्न झाला. दुसऱ्या दिवशी बरोबर कावळा न्यायाधीशाला भेटला आणि न्यायाधीशाला भेटल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितलं, बरोबर तुझ्या मनासारखा न्याय केला की नाही मी? हो 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 हो, माझ्या मनासारखा न्याय केला. परंतु आता तू मला एक शब्द दिला होता, आता तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे. कारण तुझा शब्द मी पूर्ण केला, आता मला दिलेला शब्द तू पूर्ण करायचा. कावळ्याने सांगितलं, काहीच हरकत नाही, मी माझा शब्द पूर्ण करणारच. चला माझ्या बरोबर. तुमची न्हाणी घर म्हणतो आपण, मोरी कुठे आहे? म्हणे ही मोरी आहे. हिचं पाणी कुठे काढलेलं आहे? म्हणे ते भिंतीच्या पाठीमागे काढलेलं आहे. चला मग म्हणे तिकडे. तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, हा एक मोठा असा दगड आहे, तो असा उलटवा. न्यायाधीश महोदयांनी तो दगड पलटवला आणि त्याच्या खाली अनेक किडे वळवळ करत होते. कालपर्यंत हे तुमचे सगळे पितर स्वर्गात होते. तुमच्या पुण्यावर ते स्वर्गामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगत होते, सर्व सुख उपभोगत होते स्वर्गामध्ये. परंतु काल तुम्ही जो निर्णय चुकीचा दिला, त्या चुकीच्या निर्णयामुळे आज त्या किड्यांना इथे तुमच्या जवळ नरकात यावं लागलं. ह्याच तुमच्या त्या 42 पिढ्या. हिंदू धर्माप्रमाणे माणसाचा जन्म कशासाठी आहे? माणसांचा जन्म दोनच कारणासाठी आहे. एक मोक्ष मिळवण्यासाठी आणि आपल्या पितरांचा उद्धार करण्यासाठी. जर तुम्ही चुकीचं न्यायदान केलं तर लक्षात ठेवा, तुमच्या मागच्या 42 पिढ्या तुम्ही नरकात घालवल्याशिवाय राहणार नाही. पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये ही असलेली कथा गुरुवारी संदीपान महाराज शिंदे यांच्या कीर्तनात मी श्रवण केलेली आहे. तीच कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर चुकीचं न्यायदान केलं तर लक्षात ठेवा काय होतं, तर आपल्या पितरांना दोष लागतो आणि आपले पितर नरकात जातात. ज्याला पितरांची काळजी नाही किंवा ज्याला पुनर्जन्मावर विश्वास नाही,
त्यानं काहीही केलं तर हरकत नाही, परंतु लक्षात ठेवा, नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही दुसऱ्यावर अन्याय केला आणि जर तुम्ही गुन्हा केला तर नियती तुम्हाला सोडत नाही. कारण नीती आणि धर्म यांचा जो निर्णय असतो त्याचं एक्झिक्युशन म्हणतो किंवा त्याची अंमलबजावणी नियतीच्या हातात दिलेली आहे. आणि नियती एकदा वेळ आल्यानंतर ती कोणाला सोडत नाही. चुकीचं न्यायदान केलं तर काय होतं, तुमचा जन्म आहे पितरांचा उद्धार करण्यासाठी आणि तुमच्या पितरांचं पतन होतं आणि नियती तुम्हाला सोडत नाही. हाच एक परिणाम चुकीच्या न्यायाचा होतो. आशा करतो कोणीही चुकीचं न्यायदान करणार नाही, हीच एक आशा ठेवून तुमच्या चरणावर माझी ही भावपुष्पांजली समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.